हाय हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? बघा, पूर्वी लग्न कार्यांमध्ये ना शाकभाजी बनवायचे, आठवते का तुम्हाला? आता तर काही शाकभाजी वगैरे कोणी बनवत नाही. चला, आज अशाच पद्धतीने मी अगदी लग्नात बनवताना तशीच शाकभाजी बनवली आहे. तर चला आपण सुरुवात करूया. शाकभाजी बनवण्यासाठी ना मी इथे घेतलेला आहे हरभरे घेतलेले आहेत आणि हरभरे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यात खडा वगैरे असेल तर तो निघून जाईल. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने मी ते हरभरे धुवून घेत आहे. हरभरे माझे इथे धुवून झालेले आहे. मी आता या हरभऱ्यामध्ये डबल ट्रिपल पाणी टाकून छानपैकी हरभरे रात्रभर भिजवून घेणार आहेत. आपण झाकण ठेवलेलं आहे आणि हे हरभरे भिजवण्यासाठी ठेवलेले आहे. चला, आपले या हरभरे इथून भिजून तयार आहे. दुसऱ्या दिवशी आपण भाजीची तयारी करूया. भाजीसाठी मी इथे एक मोठा बटाटा घेतला आहे, टोमॅटो, एक मोठ्या आकाराचा कांदा आणि इथे 3 मध्यम आकाराचे वांगे घेतलेले आहेत. बघा, आपले इथे हरभरे भिजून तयार आहे. मसाल्यासाठी आपण काय काय वस्तू घेणार आहोत त्या बघूया. इथे मी हावरी घेतलेली आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, अर्धी वाटी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, एक टोमॅटोही कट करून घेतलेला आहे, असं बारीक आकाराचं चिरून घेतला तरी चालेल. त्यानंतर मी इथे 3 जे वांगी घेतलेले आपण ते 3 वांगी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर एक बाउलभर म्हणजेच एक मोठा कांदा आपण कट केलेला आहे. एक मोठा बटाटाही घेतला आहे, तोही छानपैकी असा मध्यम आकारावर कट करून घेतला आहे. बटाटे जरा आपल्याला मोठेच चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे कस्तुरी मेथी घेतली आहेत आणि इथे कच्चे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, धना पावडर, किचन किंग मसाला आहे, मिरची पावडर, हळद पावडर आणि जिरे. त्यानंतर इथे आपण गरम मसाल्याचाही वापर करणार आहोत. बघा, अशा पद्धतीने मी सर्व शाकभाजीची तयारी इथे केलेली आहे. चला, आता आपण ना हे जे हरभरे आहेत रात्रभर भिजवलेले ते पहिले सर्वप्रथम आपण उकडून घेणार आहे. हरभरे उकडण्यासाठी मी इथे मिठाचा वापर केलेला आहे. मीठ टाकून हरभरे आपण उकडायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत मी इथे कांदा, टोमॅटो, हावरी छानपैकी असे भाजून घेतलेले आहेत. हावरी जास्त भाजायची नाही आहे, एकदम थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. याचं आपण वाटण करतो आहे. कोथिंबीर वाटणामध्ये टाकली. वाटणामध्ये कोथिंबीर टाकल्याने भाजीची जी टेस्ट असते ती छान लागते. इथे आपला मसालाही वाटून रेडी आहे. चला, आपण आता फोडणी देऊया. कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये ना एक तेजपत्ता, मोठी विलायची टाकली आहे, लवंग आणि मिरी टाकून छानपैकी आपल्याला ते एकदा मिक्स करून घ्यायचे. म्हणजेच गरम मसाला तळून घेतो आहे आपण. इथे गरम मसाला आहे ना छानपैकी असा तळून घ्यायचा आहे. गरम मसाला छानपैकी परतला की त्यामध्ये आपण जे कच्चे मसाले घेतले होते ना, मिरची पावडर, धना पावडर, हळद, किचन किंग मसाला, जिरे, कांदा लसूण मसाला, हे मसाले टाकून ना मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छानपैकी परतून घेतो हे मसाले. चला, इथे मसाले मी तळून घेते आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवीन अपडेट्ससाठी ना चॅनलच्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आपले हे मसाले इथे तळलेले आहेत, म्हणजेच परतलेले आहेत. त्यानंतर आपण ना थोडी आलं लसूण पेस्ट जी आहे ना ती पेस्ट टाकली आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, हावरी म्हणजेच तीळ आणि कोथिंबीर याचं जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकून आपण या मसाल्यांमध्ये छानपैकी परतून घेणार आहोत. हा मसाला परतताना गॅसची फ्लेम जी आहे एकदम लो ठेवायची आहे. मसाला एकदम लो फ्लेमवर तळल्यामुळं मसाला जळत नाही आणि तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छानपैकी परतून घेणार आहोत. चला, बघा, थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता यावर ना मी चवीपुरतं मीठ टाकते आहे आणि परत एकदा मिक्स करून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परत एकदा मसाला आपण भाजून घेणार आहोत. बघा, आपल्या मसाल्याला इथे तेल सुटलेलं आहे. तोपर्यंत मी इथं काय केलं आहे, हे जे बेसन पीठ आहे ना ते इथे भाजून घेतलेलं आहे. बेसन पीठ टाकून आपण एकदा छानपैकी मिक्स करून घेतो आहे. बेसन पीठ ज्यावेळेस टाकतो ना आपण तर त्यावेळेस भाजी दाटसर होते आणि भाजीला चवही छान लागते. चला, बेसनही मी छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. बेसन मिक्स झालं, मसाल्याला तेल सुटलं
की त्यामध्ये आपण जे उकडलेले हरभरे आहेत ते हरभरे टाकलेले आहेत. हरभरे टाकले की त्यानंतर ना आपण जे 3 वांगे मध्यम आकाराचे वांगे कट करून घेतले होते ना, ते मध्यम आकाराचे वांगे घेतले. वांगे त्यामध्ये ॲड केलेले आहेत. वांगे ॲड केले की त्यामध्ये आपण जो एक बटाटा घेतला होता मोठ्या आकाराचा, तो बटाटाही मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे. छानपैकी मसाल्यामध्ये हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. मिक्स करून झालं का यामध्ये ना मी कढीपत्ता घेतलेला आहे. आपला ताजा टवटवीत कढीपत्ता आहे, तो कढीपत्ता आपण यामध्ये ॲड करणार आहोत. फोडणीमध्ये टाकला कढीपत्ता तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण मी हा असा वरून टाकला आहे. कढीपत्ता टाकून परत भाजी आपण मिक्स करून घेऊया. आणि हे जे हरभरा उकडलेलं पाणी आहे ना, तेच पाणी मी यामध्ये ॲड करते आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण भाजी मस्त शिजवून घेणार आहोत. भाजीची अजून टेस्ट वाढण्यासाठी मी इथे कस्तुरी मेथीचा वापर केला आहे. कस्तुरी मेथी टाकून आपण भाजी परत छान अशी शिजवून घ्यायची. बघा आपल्या भाजी खूप छान तयार झालेली आहे आणि भाजीला तर्री आलेली आहे. एकदा करून बघा भाजी, आणि जर तुम्हाला आवडली किंवा तुम्हाला जर शाकभाजी आवडत असेल तर मी ज्या प्रकारे केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. चला, नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.